10 मिनिटं माझा व्हिडिओ बघून किंवा 10 मिनिटं स्वतःबद्दल विचार करण्यासाठी पण तुम्हाला मग त्याच्यामुळे तुम्हाला फॅटी लिव्हर होतं, डायजेस्टिव्ह सिस्टमचे प्रॉब्लेम येतात, कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम येतात, सगळे प्रॉब्लेम येतात. एक डायबिटीजचा आजार, एक थायरॉइडचा आजार, एक हार्मोनचा आजार आणि कोणत्याही सेक्सॉलॉजी डॉक्टरांकडे जाण्याची गरज भासली नाही पाहिजे आणि तुमची कुठेही फसवेगिरी झाली नाही पाहिजे. जर तुमचं वजन वाढलेलं असेल म्हणजे ओबेसिटीचा प्रॉब्लेम असेल. मित्रांनो, लैंगिक समस्या या तुम्ही घरच्या घरी सॉल्व्ह करू शकता आणि त्याचं मेन जे लैंगिक समस्या होण्यामागचं कारण जे असतं ते असतं मेटाबॉलिक सिंड्रोम. आता या मेटाबॉलिक सिंड्रोम काय असतं, याला आपण घरच्या घरी कसं इम्प्रूव्ह करू शकतो, त्या विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, जे काही मी व्हिडिओ बनवतो ते तुमच्या चांगल्यासाठी बनवतो की तुम्हाला कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन औषधी मागवण्याची गरज भासली नाही पाहिजे आणि कोणत्याही सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टरांकडे जाण्याची गरज भासली नाही पाहिजे आणि तुमची कुठेही फसवेगिरी झाली नाही पाहिजे. हा मुख्य उद्देश माझ्या डोळ्यासमोर ठेवून मी माझी व्हिडिओ शृंखलात मी कंटिन्यू करीत आहे. तर मित्रांनो, खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मराठी बांधवांना शेअर करा, जेणेकरून तुमच्याद्वारा त्यांना पण माझ्या व्हिडिओची काही ना काही नक्कीच मदत होऊ शकते. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की जे मी 40 वर्षापासून 10 लाखांच्या वर रुग्णांना जे मार्गदर्शन केलं आहे किंवा जे ऑब्झर्वेशन केलं आहे आणि त्याच ऑब्झर्वेशन मधून माझं एक निदर्शनास आलं की मॅक्झिमम लैंगिक समस्या उद्भवण्यासाठी जर कोणता घटक असेल, कारणीभूत घटक असेल, तर तो आहे मेटाबॉलिक सिंड्रोम. आता मेटाबॉलिक सिंड्रोम आपल्या बॉडीमध्ये आला हे आपण कसं ओळखायचं? जर तुमचं वजन वाढलेलं असेल म्हणजे ओबेसिटीचा प्रॉब्लेम असेल, जर तुमची ढेरी खूप वाढली असेल किंवा तुमच्या बॉडीमध्ये जर तुम्ही चेक केलं तर बीपी वाढलेला असेल किंवा ब्लड शुगर वाढलेली असेल किंवा कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलेलं असेल किंवा झोप प्रॉपर होत नसेल, तर तुम्ही समजून जायचं की आपल्या शरीरामध्ये मेटाबॉलिक सिंड्रोम आलेला आहे. पण मेटाबॉलिक सिंड्रोमचं ट्रीटमेंट मुळापासून होणं गरजेचं असतं आणि त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवित आहे. या मेटाबॉलिक सिंड्रोम हे समजा एक झाड आहे, त्या झाडाच्या म्हणजे एक डायबिटीजचा आजार, एक थायरॉइडचा आजार, एक हार्मोनचा आजार, एक ब्लड प्रेशरचा आजार, एक हृदयाचा आजार, एक ओबेसिटीचा आजार, अशा फांद्या आहेत. पण आपण नेमकं आपण काय करतो? थायरॉइड झालं की आपण थायरॉइडची फांदी कट करतो, डायबिटीज झालं की डायबिटीजला आपण ट्रीट करायचा प्रयत्न करतो, त्याची फांदी कट करतो, बीपी झाला तर आपण बीपीच्या गोळ्या घेऊन बीपीची फांदी कट करायचा प्रयत्न करतो, किंवा काही दुसरे आजार काही झाले, समजा हार्मोनल काही झाले तर आपण ती फांदी कापायचा प्रयत्न करतो आणि आपण जगत असतो. पण तुम्हाला माहित आहे का की या झाडाच्या या फांद्या आहेत, फक्त फांद्या कापून हे झाड मुळापासून मरणार नाही. आणि नेमकं आपल्याला काय करायचं आहे की हे जे मेटाबॉलिक सिंड्रोमचं जे झाड आहे त्याला आपण मुळापासून फेकून द्यायचं आहे. त्यासाठी नेमकं तुम्हाला काय करणं गरजेचं आहे आणि काय तुमच्याकडून अपेक्षित मी ठेवतो? एकच कारण आहे की हा मेटाबॉलिक सिंड्रोम तुमच्या बॉडीमध्ये का बरं झाला? 90% ओबेसिटी लोकांमध्ये हा आजार होतो, कारण तुमचं मेटाबॉलिझम पूर्ण बिघडून जातं. मग त्याच्यामुळे तुम्हाला फॅटी लिव्हर होतं, डायजेस्टिव्ह सिस्टमचे प्रॉब्लेम येतात, कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम येतात, सगळे प्रॉब्लेम येतात. तर याला मुख्य कारण जे असतं एक मेटाबॉलिक सिंड्रोम. आणि हा जर मेटाबॉलिक सिंड्रोम हा जर आपण दूर करण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं की कोणत्याही प्रकारच्या लैंगिक समस्याला तुम्हाला सामोरं जाण्याची गरजच भासणार नाही. तर हे मेटाबॉलिक सिंड्रोमला दूर करण्यासाठी तुम्हाला काय करणं अपेक्षित आहे? सगळ्यात प्रथम जे लोक लॅकिंग करतात एक्सरसाइजचा अभाव. पण आपल्याला इन्स्टंट रिझल्ट आपल्याला घेण्याची सवय लागलेली आहे. आपण काय करतो की जेव्हा काही आजार झाले त्या आजारावर आपण फक्त आणि फक्त सिम्प्टोमॅटिक म्हणजे जे आपल्याला लक्षणं दिसतात त्या लक्षणावर उपचार घेत असतो. पण ते उपचार घेताना आपण हे विसरतो की हे जे आपल्याला आजार होत आहेत हे कोणत्या आजाराचे लक्षण आहेत. आणि ते विसरल्यामुळे काय करतो आपण की त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. गोळ्या औषध घेऊन आपण आनंदी जीवन जगण्याचा एक केविलवाना प्रयत्न करत असतो. मी म्हणतो वयाच्या 70 वर्षापर्यंत तुमच्या शरीरामध्ये कोणताही आजार तुमच्या जवळ पण फटकणार नाही, असं मी तुम्हाला आज एक सिस्टम देतो आहे की रोज तुम्ही सकाळी उठल्यानंतर 1 तास व्यायाम करा. त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे थोडंसं म्हणजे एकदम नाश्ता करा, त्याच्यामध्ये जास्त ग्रीन व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्सचं सेवन करा. दुपारी जेव्हा तुम्ही लंच करसाल तेव्हा लंचमध्ये ग्रीन व्हेजिटेबल जास्त आणि चपाती एकच. व्हेजिटेबल जे पोर्शन असतात ते 2 पोर्शन घ्यायचे आणि चपाती एकच घ्यायची. इतकंच तुम्हाला सेवन करायचं आहे. आणि संध्याकाळी 4 वाजता फक्त एखादा फ्रूट खायचं, कारण रात्रीच्या टायमाला आम्ही फ्रूट तुम्हाला अवॉइड करायला सांगतो, कारण की ते टॉक्सिनमध्ये रूपांतर होऊ शकतं. म्हणून 4 वाजता एखादं सफरचंद वगैरे तुम्ही खा. 7च्या अगोदर डिनर घेताना अगेन तुमच्या प्लेटमध्ये जास्तीत जास्त ग्रीन व्हेजिटेबल्स, सलाद, एखादं 1 ग्लास ताक इतकं जर असलं आणि 1 चपाती असली तर सफिशियंट आहे. कारण की रात्रीच्या टायमाला ओव्हर इटिंग करू नका आणि खूप रात्रीचं जेवण जास्त सेवन करू नका. कारण की आपण रात्री बऱ्याच लोकांची सवय असते की ड्रिंक घेतात, पार्ट्या करतात, लेट नाईट झोपतात आणि सकाळी हार्मोनल पूर्ण बिघडून टाकतात.
आणि म्हणून आपल्या शरीरामध्ये मेटाबॉलिक सिंड्रोम तयार होतात. तर हे मेटाबॉलिक सिंड्रोम दूर करण्यासाठी असा आहार घेणं, तुम्हाला पौष्टिक आहार घेणं हे गरजेचं असतं, किंवा त्याला मी म्हणतो बॅलन्स डाएट. सिंपल भाषेमध्ये सांगितलं, तुम्हाला मी कुठे उपाशी ठेवलं नाही, तुम्हाला उपास घ्यायला सांगितलं नाही. सिंपल तुम्हाला एक चपाती लंचमध्ये आणि एक चपाती डिनरमध्ये घ्यायची, इतकंच तुम्हाला मी कन्व्हिन्स केलं. त्यानंतर मी सकाळी 1 तास व्यायाम करायला तुम्हाला कन्व्हिन्स केलं. संध्याकाळी तुम्ही काही टीव्ही बघत असाल, काही बघत असाल, तर 9च्या आतमध्ये 9 पर्यंत तुम्ही टीव्ही बघा. 9च्या नंतर आपल्या मुलाबरोबर किंवा आपल्या पत्नीबरोबर गप्पा मारा, आपल्या आईवडिलाबरोबर गप्पा मारा, आपल्या मित्राबरोबर गप्पा मारा आणि एन्जॉय लाईफ एन्जॉय करा. पण रात्री तुम्ही 10, 10:30, 11ला तुम्ही झोपलंच पाहिजे आणि सकाळी 7 वाजता उठून तुम्हाला प्रॉपर वॉर्मअप होऊन एक्सरसाइज करणं हे अपेक्षित असतं. या जर गोष्टी तुम्ही प्रॉपरली फॉलो केल्या आणि डाएटमध्ये तेल, तूप, साखर, भात वगैरे अवॉइड केला, तर मला वाटतं या मेटाबॉलिक सिंड्रोमला आपण मुळापासून दूर करू शकतो. आणि हे जर झाड आपण कापलं मुळापासून, तर तुम्हाला डायबिटीज होणार नाही, ब्लड प्रेशर होणार नाही, किंवा हार्मोनल दोष होणार नाही, किंवा कार्डियक प्रॉब्लेम होणार नाही, किंवा डिप्रेशन वगैरे येणार नाही, काहीच येणार नाही. हे फक्त मुळापासून आपल्याला झाड फेकून आपल्याला टाकायचं आहे. आणि अशी जर मेहनत आपण 1 वर्ष जर घेतली, तर मला वाटतं की मेटाबॉलिक सिंड्रोमचं जे झाड आहे ते आपण नक्कीच त्याला मुळापासून काढून आपल्या शरीरातून फेकू शकतो. उगीच त्याच्या फांद्या कापून कापून सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट घेऊन आपलं जीवन जगू नका, कारण की सिम्पटम वाढत जातात. औषधीवर जास्त भर देऊ नका. आणि पाश्चात्य लोकांनी आपल्यासाठी औषध निर्मिती करून आपल्याला त्याचं ॲडिशन करून लावलेलं आहे. म्हणून आज आपल्या देशामध्ये डायबिटिक आणि ओबेसिटी याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि त्याच्याचमुळं आपल्या कंट्रीमध्ये, आपल्या भारत देशामध्ये नक्कीच हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण यंग एजमध्ये पण खूप जास्त वाढलेलं आहे. पण तुम्हाला थोडक्यात 10 मिनटं माझा व्हिडिओ बघून किंवा 10 मिनटं स्वतःबद्दल विचार करण्यासाठी पण तुम्हाला आजच्या स्थितीमध्ये वेळ नाही. आणि त्याच्यामुळं तुमच्या बॉडीमध्ये मेटाबॉलिक सिंड्रोमचं झाड निर्मिती होत आहे. आणि हे झाड एक वेळ का निर्माण झालं, तर मला वाटतं लाईफ लॉंग तुम्हाला औषधी घेण्याची किंवा तुम्हाला आजारांची बिलकुल म्हणजे सवयच पडून जाईल. तर हे झाड न होऊ देणं हे आपल्या हातामध्ये आहे. सहज झाड आपल्या शरीरामध्ये उगलं, तर त्याला मुळापासून दूर करणं हे पण आपल्या हातामध्ये आहे. तर मित्रांनो, वेळ करू नका. मी जो सांगितलेला एक्सरसाइज आणि डाएट फॉर्म्युला वापरा आणि नक्कीच हा मेटाबॉलिक सिंड्रोम तुम्ही घरच्या घरी दूर करू शकता. आणि एक वेळ मेटाबॉलिक सिंड्रोमचा झाड आपण बाहेर काढलं की आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार होणारच नाही. कारण त्याच्यामुळे आपली इम्युनिटी पॉवर वाढणार, आपलं रेजिस्टन्स वाढणार आणि त्याच्यामुळे आपण हेल्दी फील करणार आणि आपल्याला हेल्दी लाईफ जगण्याचा नक्कीच आनंद मिळू शकतो. मित्रांनो, खरोखर तुम्हाला सांगतो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर करा आणि त्यांना पण या माझ्या व्हिडिओचा बेनिफिट करून द्या. पण मित्रांनो, औषधीवर अवलंबून न राहता नॅचरल कसं जीवन जगायचं आहे हे आपल्याला पूर्वजांनी आपल्याला शिकून दिलं आहे. पण त्याचा आपण विसर करतो आहे. कारण नॅचरल जितकं तुम्ही जगसाल तितकं तुम्ही जास्त आयुष्य जगसाल, जितकं आनंदित जगसाल. नेचरमध्ये जा, नेचर केव्हा केव्हा फिरायला जा. नेचर जितकं तुम्ही जवळ करसाल तितकं तुमच्या म्हणजे वी आर नॅचरल मतलब ॲनिमल यू कॅन से, की आपण जितकं नेचरमध्ये जाऊ तितकं आपल्याला चांगला आनंद होईल, तितके आपले हार्मोन्स चांगले राहतील, तितकं आपलं माइंड फ्रेश राहील. हे तुम्ही बिलकुल विसरू नका. आणि जे आजची पिढी विसरत चाललेली आहे, त्याच्यामुळं आज यंग एजमध्ये हे मेटाबॉलिक सिंड्रोमचं झाड आज प्रत्येक शरीरामध्ये पैदा होत आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. धन्यवाद मित्रांनो.